नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करू. आज मी सकाळी 6 वाजता उठले, छान फ्रेश झाले, देवाला दिवा अगरबत्ती केला आणि मुलीचा टिफिन करायला घेतला. दररोज वेगवेगळं आणि हेल्दी देण्याचा माझा प्रयत्न असतो, कारण मुलांनी नीट खाल्लं की आपल्यालाही समाधान वाटतं. आज मी तिला टिफिनमध्ये देणार आहे झटपट होणारा आणि हेल्दी बीटचा थालीपीठ. टिफिन तयार झाला आहे. आता मी छानपैकी पॅकिंग करून घेते आणि तिला उठवते. तुम्ही तुमच्या मुलांसाठी टिफिनमध्ये काय देतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर तिची तयारी झाली आहे. आता निघालो आम्ही स्कूलसाठी. स्कूलला ड्रॉप करायला जाताना ही सुंदर शेती दिसते. सकाळची हवा आणि हिरवीगार शेती पाहून मन किती प्रसन्न होतं ना. असं सुंदर दृश्य पाहत आम्ही निघालो स्कूलकडे. तर तिला ड्रॉप करून आलो आहे घरी आम्ही. आता सकाळच्या कामांमध्ये एक इम्पॉर्टंट काम म्हणजे दुधाची साय काढणे, बरोबर. तर ही साय नंतर तूप बनवायला खूप उपयोगी पडते आणि घरचं तूप म्हणजे चव आणि आरोग्य दोन्ही, नाही का. तुम्ही पण घरीच तूप बनवता का? कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. घरात अशी काही कामं असतात ना, जी आपण नंतर करू म्हणून ठेवतो आणि मग ती नंतर पेंडिंगच राहून जातात. आज मी तसंच एक काम पूर्ण करायला घेतलं, ते म्हणजे दळून आणलेलं डाळीचं पीठ रिफिल करणं. खूप दिवसांपासून हा डबा रिकामा होता, पण वेळच मिळत नव्हता. म्हणून आज ठरवलं, काही झालं तरी आज हे काम पूर्ण करायचंच. अशी छोटी छोटी कामं वेळेवर केली की घर पण छान राहतं, नीट राहतं आणि आपला मूडही फ्रेश राहतो. आता हे काम कंप्लीट झालं आहे, एक पेंडिंग काम पूर्ण झालं. डीमार्टमधून मी कालच ग्रोसरी शॉपिंग केली आहे. इथे मला महिन्याचं सगळं सामान एकाच ठिकाणी मिळतं आणि प्राइजेस पण खूप रिजनेबल असतात. सो मी प्रिफर करते की डीमार्टलाच सर्व शॉपिंग करायची. सर्वात आधी मी माझी लिस्ट काढते, कारण लिस्टशिवाय शॉपिंग केली तर अननेसेसरी गोष्टी पण घेतल्या जातात.
आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. पुन्हा भेटूया उद्या नव्या दिवसासोबत. शुभरात्री.